शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी. इटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम. 1 वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध. किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, इटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. नेरळ माथेरान मिनी ट्रेनने पेलली पूर्ण पर्यटन हंगामातील गर्दी. फेऱ्या वाढवण्याची मागणी. माथेरान प्रतिनिधी नितीन पारधी. नॅरोगेज मार्गावरील नेरळ माथेरान मिनी ट्रेन ही माथेरानच्या पर्यटन व्यवसायाचा आर्थिक कणा मानली जाते. यंदाच्या उन्हाळी हंगामात अनेक वर्षांनंतर या मिनी ट्रेनने मोठ्या प्रमाणातील पर्यटकांची वाहतूक करत समाधानकारक सेवा दिली. मात्र वाढत्या गर्दीच्या तुलनेत फेऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याने पर्यटक आणि स्थानिकांकडून फेऱ्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. सुमारे 21 किलोमीटरचा प्रवास करताना 220 वळणे घेत ही मिनी ट्रेन 800 मीटर उंचीवरील माथेरानमध्ये पोहोचते. निसर्गरम्य प्रवासामुळे देश विदेशातील पर्यटकांसाठी हा अनुभव विशेष आकर्षणाचा ठरतो. त्यामुळे नेरळ स्थानकावर तिकीट मिळवण्यासाठी पर्यटकांना पहाटेपासून रांगा लावाव्या लागतात. ऑनलाईन तिकीट सेवा बंद असल्याने ही अडचण अधिक वाढली आहे. सध्या या मार्गावर दिवसाला केवळ 2 फेऱ्या चालवल्या जात असून त्यातून अंदाजे 400 प्रवासी प्रवास करतात. रेल्वेकडे पुरेशी इंजिने उपलब्ध असतानाही फेऱ्यांमध्ये वाढ होत नसल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील पर्यटन हंगामापासून किमान 4 फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. माथेरानच्या पर्यटन अर्थव्यवस्थेसाठी मिनी ट्रेन अत्यंत महत्त्वाची मानली जाते. उन्हाळी सुट्ट्या, थंड हवामान आणि मुंबईपासूनचे जवळचे अंतर यामुळे माथेरानला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. त्यामुळे मिनी ट्रेन सेवा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान नेरळ माथेरान मिनी ट्रेनला जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत नॅरोगेज मार्ग, स्थानकी, वाफीची इंजिने आणि माथेरान स्थानकाचा वारसा जतन करण्यावर भर दिला जात आहे. हा दर्जा मिळाल्यास देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.